आज आपण आलोय देवगड तालुक्यातील पुढचं गाव ते म्हणजे तांबर्डे. तर गेल्या व्हिडिओत आपण मिरगाव बघितलं होतं. तर मिरगाव गावाला लागूनच हे पण गाव आहे तांबर्डे. आणि इथे त्यांनी असं मस्त लिहिलंय की तांबर्डे गावात काय काय आहे ते रोडला असं. ते छान केलं. गणपती मंदिर, महापुरुष मंदिर, जागृत देवस्थान, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ग्रामपंचायत वगैरे सगळंच त्यांनी प्रॉपर लिहिलं. आणि ते रिसॉर्ट, होमस्टे ह्याची पण त्यांनी माहिती दिली आहे. होमस्टे आहे. चला तर आता बघूया आपण तांबर्डे गाव. तर हे असं आहे तांबर्डे गाव. पहिलंच आपल्याला भेटलेलं आहे श्री महापुरुष शिव मंदिर. प्रवेशद्वार. सगळीकडे नुसती बाळू. हे असं मंदिर जास्त मोठं असं नाहीये आणि अगदी छोट पण नाहीये. सुरुवातीलाच आहे गणपती बाप्पा आणि ह्या साईडला आहे हनुमान. हर हर महादेव. बघूया अजून पुढे काय काय आपल्या बघू भेटतं. आता माणसा बिनसा पण कोण दिसत नाहीत बाहेर. संध्याकाळचं टायमिंग आता आम्ही गेला. कोणाक काय विचारू तर कोण अशी बाहेर पण दिसत नाही. तर बघूया आता जाऊन अजून आपल्या पुढे काय बघू भेटतं आता. आता आपण जाणार आहोत विठ्ठल रखुमाईचं मंदिर बघायला, जे की खूप फेमस आहे. ते पण ह्यांच्या घरांच्या आजूबाजूला पण सगळीकडे वाळू आहे. घरात वाळूच वाळू असेल. हे गणेश मंदिर आहे. त्याची स्थापना 2014 ला केली. हा इकडे मेन रोड हा आहे ना. आम्ही हे गाडी लावला. आमची गाडी वाळूत रुपली आणि इकडे हा तर मंदिर. प्रसिद्ध मंदिर आहे. इकडे सप्ताह वगैरे पण असतात. खूप लोक येतात. आता हल्लीच त्यांचा 7 दिवस सप्ताह झाला होता. खूप मोठ्याने असतो. वाळू काय मंदिर आहे. एकच नंबर. वरती छोटासा गणू बाप्पा.
सगळ्या महाराजांची मूर्ती आहे. डोळे अगदी तृप्त पावले. असा होता हा तांबर्डे गाव. आणि हे जे मंदिर जे मनाला अगदी तृप्त झालं, फिरल्याचं सार्थक झालं आम्हाला. आणि तिकडेच अगदी समोरच असं एक बीच आहे तांबर्डेचं. असा सनसेटचा व्ह्यू बघायला जात होतो आणि तिने असं लिहिलेलं की इकडे चौपाटी म्हणून आम्ही गेलो, पण आम्ही पाठी आलो कारण तिकडे आहे स्मशानभूमी आणि आहे काहीतरी चालू तिकडे, त्यामुळे आम्ही गेलोच नाही पुढे. कारण ही काय जाम घाबरलेली आहे. तुम्ही आलात तर या कधी, तर आज ते कोणाचं तरी झालंय म्हणून असं आहे, पण छान आहे. इकडे नाही तर तिकडून पण आहे, पुढून आहे, इथून आलेलो आम्ही बघायला म्हणून गेलो, पण आता इथूनच लांबूनच सनसेटचा व्ह्यू. तर असा होता हा तांबर्डे गाव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आमच्यासोबत तुम्ही पण देवगड तालुका एक्सप्लोअर करा, म्हणजे कसं तुम्हालाही सुंदर सुंदर मंदिरं पाहायला मिळतील. चला तर भेटू एका नवीन गावासोबत. तोपर्यंत बाय बाय.